अरुणाज कुकिंग हब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर सोप्या रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा. चला आता दिवाळी आली आहे, त्याच्यामुळे आता सगळ्यांना चटपटीत नाश्ता खायची सगळ्यांना ओढ लागलेली आहे. त्याच्यामुळे आपण आता बनवणार आहोत मैद्याच्या चकल्या. त्यासाठी मी घेतलंय 1 पाव एवढा मैदा. आता तो आपण स्वच्छ रुमाल घ्यायचा, त्याच्यामध्ये स्वच्छ रुमालामध्ये आपण त्याची अशी पुरचुंडी बांधून घ्यायची. आता हा आपण कुकर घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात थोडस. आणि ही जी आपण पुरचुंडी बांधून घेतलेली आहे ना मैद्याची, ती आता असं एक रिकामी पातेले घ्यायचंय आपण. त्या रिकामी पातेल्यामध्ये ही अशी पुरचुंडी ठेवून द्यायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला अशी कुकरमध्ये ठेवायची आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये. त्याला असं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरला. तर आपल्याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण की त्याला कसं व्यवस्थित शिजला म्हणजे आपल्या चकल्या कशा कुरकुरीत येतात. त्याच्यामुळं लो फ्लेमवरतीच आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहेत. चला, कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूया, मैद्याची पुरचुंडी काढूया. हे बघा, मैदा असं काढून घ्यायचंय. हे बघा, आता आपण ही पुरचुंडी काढून ह्याला सोडून घेऊयात. हे बघा, याचा असा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे. फोडून आपण असं बारीक करून घ्यायचंय पूर्ण. आता हे बघा, असं सुटसुटीत करून घेतलंय आपण. आता हे गार झाल्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्याला आपण फिरवून घेणार आहोत आणि एकजीव करणार आहोत. हे बघा, आता आपण हे एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण. आता यामध्ये आपण चकली मसाला घालूयात 2 चमचे. तर 2 चमचे आपण हा चकली मसाला घालायचा आहे याच्यामध्ये. हे बघा, 1 पाव एवढा मैदा घेतलेला आहे, तर 2 चमचे आपण चकली मसाला घेतलाय. हे थोडीशी हळद घेतलेली आहे, हे थोडं लाल तिखट, पांढरे तीळ, ओवा आणि ही लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कारण लसणाने काय होतं, टेस्ट खूप छान येते त्याला. तर हे आपण सगळं मिश्रण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि हे बघा, मी पाव कप एवढी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. तर ही डाळ आता आपण याच्यामध्ये टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. हे बघा, आपण याच्यावर थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं, ते आपण याच्यामध्ये थोडंसं कमी पडतंय म्हणून थोडंसं तेल पण टाकायचंय मोहनसाठी. 2 चमचे इतकं तेल टाकायचंय. हे बघा, आपण असा हा घट्टसर डो मळून घेतलेला आहे, जास्त घट्ट पण नाही मळायचा. किचन प्रेसला आपण आतून तेल लावून घेणार आहोत, कारण की कसं मग ते चिटकत नाही आटा. हे बघा, भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तर हे बघा, आपण एका ताटाला असं तेल लावून नाही का चकल्या पहिले काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत, कारण डायरेक्ट तर तेलामध्ये टाकल्या तर एक होईपर्यंत दुसरी कसं जळून जाते. त्यासाठी आपण असं आता उचलून असं तेलामध्ये टाकणार आहोत. हाय फ्लेमवर पण नाही तळायच्यात, थोडं मीडियम फ्लेमवर, कशा आतून कुरकुरीत व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवर तळणार आहोत. एकदम खमंग खुसखुशीत, हे बघा कशा अलगद तुटणाऱ्या अशा चकल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत.
चला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या नवनवीन रेसिपीजसाठी नक्की सबस्क्राईब करा.